नमस्कार, मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर कसे आहेत सगळे? मजेत ना? सगळ्यांनी मजेतच असायला हवं। मी सुद्धा खूप मजेत आहे। नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे। आज डायरेक्टली सकाळीच मी ब्लॉग स्टार्ट करायला घेतलाय, कारण की काय होतं, मग सकाळची जी गडबड असते ना आपली कामांची ती झाली ना की दुपारी खूप जास्त कंटाळा येतो, दुपारी आराम करू वाटतो आणि मग ब्लॉग बनवायचं पण राहून जातं। सो आज उद्या करून असं काहीतरी चाललंय माझं आता। तसे सगळ्यांच्या अशा कमेंट आहेत, म्हणजे भरपूर कमेंट आहेत मला की एवढे व्हिडिओ बनवणं चांगलं नाही, आराम कर। बट कसे मी रोज माझे व्हिडिओ नसतात। जर मी एकदा जर रील्स बनवायला आवरलं ना तर एकदाच मी भरपूर सारे रील्स बनवून घेते। आणि आता तुम्ही पाहताय ब्लॉग पण आपले आठवड्यामध्ये 1 किंवा 2च असतात, त्यामुळे एवढं काही नाही। 1 किंवा 2 ब्लॉग 5 ते 10 मिनिटाचे असतात, ते आपण तर एवढं तर कम्फर्टेबल आहेच बोलण्यासाठी, रोज काही बनवत नाही, त्यामुळे एवढी काही जास्त धावपळ होत नाही, चिडचिड पण होत नाही आणि मला पण थोडंसं रिलॅक्स फील होतं की व्हिडिओ वगैरे अपलोड केले ना की मग जरा असं मला पण बरं वाटतं। आणि नुसतंच घरात बसून असं पण कंटाळा येतो त्यामुळं। सो पहा, आजचा जो ब्लॉग आहे ना तो तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या, म्हणजे अगदी शॉर्टला असू द्यात किंवा आपल्या ब्लॉग व्हिडिओला असू द्यात, खूप सारे कमेंट येतात। आता प्रत्येकाला जरी रिप्लाय केला ना तरी पण काय होतं, त्याच कमेंट रिपीट होतात, कारण की जे आपले व्हिडिओज पाहतात ना ते प्रत्येकच जण कमेंट जाऊन वाचेल असं पण नसतं, किंवा मी केलेला रिप्लाय जाऊन पाहाल असं पण नसतं। त्यामुळे मग म्हटलं चला आपण एक ब्लॉग मध्ये सांगूया तुमचे जे प्रश्नांची उत्तरे येते, कारण की कसं आपण असं थंबनेल वरती जर टाकलं ना की क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग आहे, सो सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच ब्लॉग मध्ये एकाच व्हिडिओ मध्ये भेटून जातात। तसे मग तुम्ही किती व्हिडिओ पाहणार आणि किती कमेंट वाचणार? त्यामुळे म्हटलं चला आपण जे तुमचे खूप सारे प्रश्न होते आताचे शूट बद्दलचे आणि अजून पण भरपूर सारे होते, सो मग म्हटलं चला आपण एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवूया आणि त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी क्लिअर करूयात। तर पहिली म्हणजे अशा कमेंट आहेत, म्हणजे तुम्हाला माझ्या शूट बद्दल खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, त्याचा खर्च किती आला, मेकअपचा, ड्रेस तू कुठून घेतले, कसे घेतले, त्याचबरोबर साडीबद्दल पण कमेंट होत्या। त्याचबरोबर मला जुळी मुलं होणार आहेत, मुलगा आणि मुलगी, हे पण मला तुमच्यासोबत गोष्ट ती पण क्लिअर करायची आहे। सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जो फोटोग्राफरने व्हिडिओ दिलेला आहे एडिट करून, सो तो पण मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलाय। सो ब्लॉग हा शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप जास्त आवडेल। आणि त्याचबरोबर एक थोडीशी वाईट पण कमेंट आहे, म्हणजे ती चांगली म्हणता येईल किंवा वाईट म्हणता येईल, असं दोन्ही अंदाज जर धरून पाहिले ना तर तशी पण कमेंट आहे। पण असो, असे थोडेफार तरी आपल्याला लाखामध्ये थोड्याफार कमेंट जर वाईट आल्या तर काहीच हरकत नाही। त्या चांगल्या माणसांकडे पाहून मी तुमच्यासोबत माझी रिअल लाईफ शेअर करत असते। वाईट कमेंट थोड्याफार तरी असायला पाहिजे, मग थोडंसं तरी बरं वाटतं असं मला वाटतं। तर जरा जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर पहिली कमेंट अशी होती की तुझं जे शूट केलं तू फोटोशूट, सो तो त्याला पूर्ण खर्च किती आला, आणि जो तो ड्रेस घेतला होता तो तू स्वतः परचेस केलाय की रेंटने घेतला होता? आता तसं सांगायचं झालं तर आपण स्वतः परचेस केलाय जर ड्रेस असतो त्याचा जास्त यूज होत नाही, म्हणजे आपले साधे जे कुर्तीज असतात, साडी कुर्तीज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यूज होतात, कुठं जायचं असेल, फंक्शन असेल किंवा मग आपण घरात पण यूज करू शकतो। पण असे जे लॉंग ड्रेस असतात ना त्याचा आपल्याला यूज होत नाही, मग ते रेंटनीच परवडतात। सो मी ते दोन्हीही ड्रेस रेंटने घेतले होते। जसं की तुम्ही पाहिले आपलं 3 लुकवरती शूट झालं होतं, एक साडीवर आणि 2 ड्रेसवर। एक येलो कलरचा ड्रेस होता, तो ऑरेंज वाटत होता बट ऑरेंज नाही आहे तो ड्रेस, ते थोडंसं फिल्टर वगैरे लावलं ना की त्याचा कलर थोडासा चेंज वाटतो, बट तो येलो ड्रेस आहे, येलोश आणि ऑरेंज असे दोन्ही मिक्स म्हटलं तरी चालेल। आणि तिसरा जो होता तो होता रेड कलर। तर ते 2 ड्रेस मी रेंटवर घेतले होते आणि जी साडी होती ती मी घेतली होती। आता ते शॉपिंगचा जो व्हिडिओ होता मी तुमच्यासोबत शेअर केला होता तेव्हा मी ती साडी घेतली होती। साडीबद्दल पण खूप छान म्हणजे कमेंट होत्या की साडी खूप सुंदर आहे, साडी खरंच खूप सुंदर आहे आणि खूप कमी प्राईसची साडी आहे, म्हणजे अजिबात, म्हणजे ह्या साडीच्या मानाने प्राईस खूप एकदम कमी आहे। साडी तर तुम्ही पाहिले की ती चापून चोपून बसली होती एकदम मस्त, आणि माझी हाईट भरपूर आहे त्यामुळे साडी उंचीला पण भरपूर आहे, एकदम व्यवस्थित आली। आणि कसं प्रेग्नन्सीमध्ये आपलं पोट जास्त पुढे येतं ना, त्यामुळे मग त्या साड्या व्यवस्थित येतच नाही तसं पाहायला गेलं तर प्रेग्नन्सीमध्ये व्यवस्थित नेसता, कारण की अशा पण कमेंट होत्या थोडीशी साडी खाली घालायची होती, बट काय मी ती भरपूर खाली घातली होती, पण मग ते
पोटामुळे ना अशी अजून अशी वरती जाते ना साडी, त्यामुळे मग ती ना पुरल्यासारखं वाटतं. तर साडी पाहतो मी पूर्ण ही जी बॉर्डर आहे ना पूर्ण साडीवरती खडे आहेत, पूर्ण साडीवरती खडे आहेत आणि फुल साडीवरती हे असं वर्क आहे जे की तुम्ही पाहिलंच आहे. सोबतच त्याचा जो पदर आहे ना तो पूर्ण पदराला सुद्धा हे असे वर्क केलेलं आहे, खडीचं वर्क आहे आणि हे असे गोंडे आहेत. त्यामुळे ह्या गोंड्यांमुळे पण साडी एकदम पदर असा चापून चोपून राहतो आणि साडी पण एकदम चापून चोपून राहते. साडीची प्राइस आहे फक्त 1300 रुपये. म्हणजे साडीकडे पाहून असं वाटत नाही की 1300 रुपयाची साडी असेल, कारण याच्यावरती पूर्ण खडीचं वर्क आहे त्यामुळं, आणि एकदम छोटीशी घडी होती त्याची आणि चापून चोपून पण बसते. मेन म्हणजे मला फुगणाऱ्या जास्त साड्या आवडत नाहीत, त्यामुळे मग मी ती तशी साडी घेतली होती. ग्रीन कलर नको होता, कारण की मला असं वाटतं मला ग्रीन कलर चांगला दिसतो की नाही, आणि त्यामुळे माझ्याकडे ग्रीन कलरच्या काही साड्या नाही आहेत. एखाद्या दोनच असतील, त्या पण मी कधी वेअर करत नाही. सो असो त्याच्यावरचा जो ब्लाऊज होता तो तुम्ही पाहिलाच आहे. मी असा स्टिच केला होता साधा सिंपल. ह्या ब्लाऊजवरती ना मला वर्क करायचं होतं, बट काय झालं की आज करू शूट, उद्या करू, आज करू उद्या करू, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे ना मग ते अचानक रात्री ठरलं की आता उद्या शूट करायचंय, त्यामुळे मग याच्यावरचं वर्क पण राहून गेलं. नाही तर मला याच्यावरती आरी वर्क असतं ना, सो तसं करायचं होतं. आणि त्याचा जो गळा होता तो साधा सिंपल होता, असा गोल गळा. त्याला मी काहीच केलेलं नव्हतं, कारण की मला त्याला वर्क करायचं होतं. पण खूप सुंदर दिसत होता ब्लाऊज पण, आणि नॉट पण मी ह्या अशा बनवून घेतल्या होत्या. तर माझे ना ब्लाऊजचे कलेक्शन आहे ना ते पण तुम्हाला पाहायचे. म्हणजे बऱ्यापैकी कमेंट आहेत की तुझं ब्लाऊज कलेक्शन दाखव. तर मी ब्लाऊज कलेक्शन भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बट जे आता लेटेस्ट ब्लाऊज कलेक्शन आहे ना माझ्याकडे, जे काही थोडेफार ब्लाऊज आहेत, सो ते मी तुमच्यासोबत नक्कीच नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल की मी आत्ताचे जे ब्लाऊज आहेत ते कसे स्टिच केलेत वगैरे. सो ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतरची जी कमेंट होती की तुला मग खर्च किती आला, म्हणजे तुझं पूर्ण शूट झालं ना त्याला फोटोग्राफर प्लस मेकअप, ड्रेसचा रेंट, ह्या सगळ्या गोष्टी धरून खर्च किती आला. तर खर्चाचं सांगायचं झालं तर 2 ड्रेस रेंटने होते, आणि मी जिथं मेकअप केला ना त्यांच्याकडेच आपलं म्हणजे पार्लरवाल्यांकडे ना मेकअप आर्टिस्टकडे भेटतात ड्रेस रेंटनी, किंवा त्यांच्याकडे नाही भेटले तर भरपूर ठिकाणी पण भेटतात. कारण की आता कसं मला भरपूर साऱ्या प्रेग्नेंट लेडीज पण ॲड आहेत ज्या की माझ्यासोबतच आहेत. काहींना 4-5 महिना चालू आहे, काहींना आता माझ्यासोबत 8वा महिना चालू आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळं खूप जणींना असतं पण असं शूट करायचं डोक्यामध्ये. बट कसं मेकअप आर्टिस्टकडे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सगळ्या अवेलेबल होऊन जातात. सो साडीवरती जी ज्वेलरी होती ती पण मी रेंटनी घेतली होती, आणि दोन्ही ड्रेसचं रेंट, त्याचबरोबर मेकअप, 2 लुक बनवले होते. कारण की जो ड्रेसवरती लुक बनवला ना तो 3ऱ्या ड्रेसवरती पण मी तोच ठेवला होता. म्हणजे दोन्ही ड्रेसवर एकच लुक होता आणि फक्त साडीवरती म्हणजे असे 2 लुक. त्याचबरोबर मग छोटे बेबीचे सँडल, शूज, त्यांचे ड्रेस, त्याचबरोबर शौर्यसाठी थोडी काही खरेदी झाली, माझ्यासाठी पण. आणि फोटोग्राफर, अजून फोटोग्राफरला पैसे द्यायचे बाकी आहेत, कारण की कसं त्यांनी एक व्हिडिओ आणि भरपूर सारे फोटोज एडिट करून दिलेत, बट अजून काही फोटोज बाकी आहेत आणि व्हिडिओज पण त्यांच्याकडे बाकी आहेत. मग त्यांचं असं म्हणणं होतं की सगळे जेव्हा एडिट करून मी तुम्हाला सगळे देईल तेव्हा तुम्ही पेमेंट करा. त्यामुळे मग त्यांना अजून काही पेमेंट केलेलं नाही आहे. सगळ्या काही गोष्टी धरून 4-4.5 पर्यंत जाईल, म्हणजे 4-4.5 हजारपर्यंत सगळ्या काही गोष्टी जातील. म्हणजे फोटोग्राफर, ह्या सगळ्या गोष्टी, मेकअप आणि सगळ्या गोष्टींचं रेंट वगैरे धरून तर इथपर्यंत झाला असेल अंदाजे खर्च. कारण आज संध्याकाळपर्यंत ते फोटोज राहिलेले आणि व्हिडिओज वगैरे देणारे, मग सगळ्या काही गोष्टी मी अंदाजे लावलाय, पण तिथपर्यंत जाईल, 4 पर्यंत जाईल खर्च. तर त्याच्यानंतरची जी कमेंट होती तर ती होती, म्हणजे याच्या मागच्या ब्लॉगला तुमची काळजी आहे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ताई पपई खात नाही प्रेग्नन्सीमध्ये. आणि मी त्या कमेंट्स जेव्हा वाचल्या ना त्यांना पण रिप्लाय आहे की आम्ही पण अजूनपर्यंत खाल्ली नाही आहे, आणि मी तर 9 महिन्यापर्यंत खाल्ली नाही, अशा पण कमेंट आहेत. तर एक सांगायचं झालं तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपण खूप जास्त काळजी घेतो. तेव्हा पण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं पपई, अननस आणि वांग्याची भाजी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ नका फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. तसं पण माझं एवढं कन्फर्म नव्हतंच, म्हणजे जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत गोष्टी, त्यामुळं तसं पण त्यांनी मला एक लिस्ट बनवून दिली होती काय खायचं आणि काय नाही. त्या गोष्टी मला त्यांनी खायला सांगितल्या नव्हत्या. शौर्याच्या वेळीसुद्धा, जी माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हासुद्धा मी 3 महिने पपई खाल्ली नव्हती. सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये मी सगळ्या गोष्टी खाल्ल्या.
कारण की कसं असतं, सिजनेबल जे फळं असतात ना, ज्या सीझनमध्ये जे फळं येतात ते बाळासाठी, आईसाठी प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त पौष्टिक असतात. सगळ्या तुम्ही गोष्टी ज्या तुम्ही खाताल त्या बाळाला भेटणार आहेत. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी खायच्या. आता मी तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्ही खाल्ली पपई मग तुम्ही पण खा, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरला सजेस्ट करून म्हणजे विचारू शकता. आपल्याला कधी कधी काय होतं की इनी प्रेग्नेन्सीमध्ये ह्या गोष्टी खाल्ल्या नाही मग आपण पण नाही खायच्या, किंवा जुन्या बायका म्हणतात की ह्या गोष्टी नाही खायच्या मग नाहीच खायच्या. आपण आपल्या डॉक्टरांना विचारून डॉक्टरांचं सजेशन घेऊन सगळ्या काही गोष्टी खाऊ शकतो. एक वेळ जर डॉक्टर म्हटले तुम्ही ह्या गोष्टी खाऊ नका तर मग नका खाऊ, पण डॉक्टर जर म्हटले ना की काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही खाऊ शकता तर डेफिनेटली तुम्ही खाऊ शकता. इतरांच्या म्हणजे दुसऱ्यांची ज्या आजी असतात, आजीबाई असतात किंवा अशा काकाई मावशी आपल्या कुणी असतात त्या सांगतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकण्यापेक्षा किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सजेस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. पण मी पपई खाते, पहिले 3 महिने मी खाल्लेली नाही, त्याच्यानंतर मी सारखी पपई खाते, जे काही फळं असतील ते खाते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यात एक मला हसायचीच कमेंट वाटली ती, म्हणजे मला हसूच आलं, हसू कंट्रोलच झालं नाही. ही कमेंट कदाचित तुम्ही पाहिली पण असेल, आणि ती कमेंट अशी होती की तुला म्हणजे मी विचारलं होतं, आता तसं मी कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये, ब्लॉग, शॉर्टमध्ये सगळीकडेच असं टाकत असते काय होईल, मुलगा होईल की मुलगी होईल. तर तेव्हा एक कमेंट अशी होती की तुला जुळे होतील, मुलगा आणि मुलगी. ती कमेंट वाचून अक्षरशः मला हसायलाच आलं. म्हणजे कसं छान होती ती कमेंट, बट कसं अशी काही जर गोष्ट असती तर मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर केली असती. जेव्हा आपल्या सोनोग्राफी होतात तेव्हाच सोनोग्राफीमध्ये ही गोष्टी क्लिअर होत असते की बाळ जुळे आहेत की बाळ एकच आहे. सो जुळे वगैरे काही नाही, मला एकच बाळ होणार आहे आणि ते काय होणार आहे ते पण आपल्याला थोड्या दिवसामध्ये कळणार आहे. तर असो. आणि याच्या आधीच्या पण ब्लॉगला कमेंट होती की तुझा चेहरा वगैरे सुजलाय का, तर हो खूप जास्त सुजलाय. चेहराच नाही, हात पाय सगळे सुजले आणि हाताचे बोट सुद्धा सुजले, तुम्ही पाहू शकता. अंगठी वगैरे होती ना मी ती काढून टाकली कारण ती पॅक झाली होती. बांगड्या पण व्यवस्थित येत नाहीत आता, त्यामुळे मग मी हातामध्ये सध्या काहीच घातलेलं नाहीये. पूर्ण हात वगैरे सुजले. पायाचे जोडवे पण मला असं वाटतं आता काढून ठेवावेत, कारण की खूप जास्त ना सुजाली आहे. जास्त घरातली कामं काय आपल्याला थोडेफार असतात पण करावी तर लागतातच. जास्त वेळ उभं राहिलं, जास्त वेळ झोपलं तरी पण सुजतात, आणि ह्या कॉमन गोष्टी आहेत, असं काही नाही. ती सूज येतेच. थोडंसं गरम तेल करून खोबऱ्याचं जर मालिश केली ना मग थोडंसं रिलॅक्स फील होतं, बट सूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतातच. त्यानंतरची कमेंट होती की म्हणजे आता ही जी कमेंट आहे ना ती थोडीशी मनाला पण लागली आणि तसं विचार केला तर चांगली पण होती. तर कमेंट अशी होती की हे तुझं म्हणजे ही तुझी सेकंड प्रेग्नेन्सी आहे तरी पण तू असं का बिहेव करते, की ही तुझी फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे, तुला तर पहिल्यांदा सगळ्या काही गोष्टींचा एक्सपिरियन्स आलाय तरी पण तू जगाला अशी का दाखवतीये की ही तुझी फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे. आता तसं सांगायचं झालं तर फर्स्ट प्रेग्नेन्सीचं मी तुमच्यासोबत कधी काय शेअर केलेलं आहे, ज्या काही गोष्टी आपल्या व्हिडिओद्वारे थोड्याफार गोष्टी ज्या असतात ते शेअर करते. आत्ताच्या प्रेग्नेन्सीच्या सगळ्या काही गोष्टी मी ब्लॉगमध्ये सगळ्या शेअर करते तुमच्यासोबत. ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडतात त्या सगळ्या टोटल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. बट कसं पहिलं माझं शौर्याच्या वेळी यूट्यूब चॅनल नव्हतं, यूट्यूबचा मला अजिबात नाद नव्हता. माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता, बट मी ही गोष्ट तुमच्यासोबत आधी पण शेअर केली आहे. माझ्याकडे फक्त कॅरमची गेम होती आणि लुडो खेळायचे, सोबतच बबल शूटर, अशा 2-3 गेम होत्या, तेवढ्याच खेळायचे. आणि यूट्यूब चॅनल वगैरे नव्हतं. बट मला असं वाटतं की तेव्हा जर असतं ना तर त्या गोष्टी सगळ्या आपण कॅप्चर करून ठेवतो कॅमेऱ्यामध्ये आणि खूप छान आठवणी राहतात. म्हणजे कसं त्यामुळे त्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या नाही, त्यामुळे तुम्ही हे असं पण विचारू शकत नाही की तुझी फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे मग तुला सगळा एक्सपिरियन्स आहे मग तू असं का दाखवते. पहिली गोष्ट मी तुमच्यासोबत दाखवलेलीच नाहीये की तुम्हाला कसं काय कळतंय मग आता मी जास्तच दाखवते म्हणून. तेव्हा जर माझं यूट्यूब चॅनल असतं ते पण मी असंच तेव्हा पण मी अशाच सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या असत्या, मग तेव्हा तुम्हाला कळालं असतं. आणि कसं असतं, आई एकदा होऊ द्या किंवा आई 2-3 वेळेस आई होऊ द्या, शेवटी आई होण्याचं सुख हे जगा वेगळं असतं, हे कुणी शब्दात सांगू शकत नाही. आता समजा पहिला मला मुलगा आहे तरी पण मला तेवढाच आनंद आहे. आत्ता मी सध्या प्रेग्नेंट आहे तर मला आत्ता पण तेवढाच आनंद आहे जो की पहिल्यांदा मी आई होणार होते तेव्हा होता. त्यामुळे असं काही नसतं, आईला सगळे बाळ हे प्रिय असतात. तर असो, ही कमेंट तशी चांगली पण आहे आणि मला त्याचं एवढं पण काय वाटलं नाही. बट हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की आई कितीही वेळ झाली तरी आईला हे प्रत्येक बाळ तेवढेच प्रिय असतात आणि ती तेवढाच आनंद घेते. फक्त एवढं आहे की ह्या म्हणजे
ह्या पिरियडमध्ये ना म्हणजे ह्या प्रेग्नन्सीमध्ये मी शूट वगैरे केलं आणि भरपूर काही गोष्टी मी व्हिडिओ शूट करून ठेवले, रील्स केले, खूप छान छान आठवणी ज्या की मोबाईलमध्ये मी कॅप्चर करून ठेवल्यात, खूप छान छान आठवणी. पण पहिलं तसं झालं नाही आणि तेच की पहिलं ज्या काही गोष्टी मी अनुभवल्या नाही, शूट केलं नव्हतं, त्याच गोष्टी ज्या मी माझ्यासोबत म्हणजे मी ज्या काही गोष्टी एन्जॉय केल्या नाही त्याच आत्ता करते, एवढाच फक्त फरक आहे, बाकी काहीच नाही. तर असो, ह्या होत्या तुमच्या सगळ्या काही कमेंट्स. आता याच्या पुढे मी जो व्हिडिओ ॲड केला आहे तो आहे फोटोग्राफरने दिलेला म्हणजे एडिट केलेला व्हिडिओ. एक व्हिडिओ आहे, अजून 2 व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत, बट एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता त्यांनी दिला आहे तर मी तो तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर ना आपण परत ब्लॉग कंटिन्यू करूयात. हा जो व्हिडिओ आहे ना तो फोटोग्राफरने खूप छान म्युझिक लावलं होतं त्याला, बट त्याला कॉपीराईट म्युझिक पडतंय त्यामुळं मग मी इथे व्हॉइस ओव्हर करते आणि कॉपीराईट फ्री म्युझिक मी इथे ॲड केले. नाहीतर त्यांनी जे एडिट करून दिलेलं होतं ना खूप छान म्युझिक होतं, बट ते आधी अपलोड केलं आणि त्यानंतर ना परत डिलीट करून परत अपलोड करते, कारण की कॉपीराईट म्युझिक जसं की तुम्हाला माहिती आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग ते कट केलं आणि मग व्हॉइस ओव्हर केले. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. मला तर खूप जास्त व्हिडिओ आवडला, म्हणजे जसा पाहिजे होता ना सेम तसंच त्यांनी एडिट करून दिला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? खूप मस्त ना, मला तर खूप जास्त आवडलाय. सो तुम्हाला कसा वाटला प्लीज एक कमेंट करा. तुम्हाला सगळ्या कमेंट्स लाईक करेल आणि तसं मी सगळ्या कमेंट्स तुमच्या पाहत असते असं नाही, बट कसं जसा वेळ भेटेल तसा. व्हिडिओ कसा वाटला पुढचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला तर खूप जास्त व्हिडिओ आवडला. तर ठीक आहे, ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते आणि पहा आज ना मी डायरेक्टली गाऊनवरती व्हिडिओ शूट करते, कारण की काय झालं मला अशा पण कमेंट होत्या की दीदी तू आता जरा फिटिंग ड्रेस वगैरे वेअर करू नको, थोडेसे कम्फर्टेबल थोडेसे सैल ड्रेस वेअर कर, म्हणजे तू गाऊन वगैरे घालत नाही का. बट गाऊन वगैरे घालते पण कसं गाऊन घालून मला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही असं डायरेक्टली ब्लॉग वगैरे शूट करायला. बट आता कसं डिलेव्हरी नंतर ना ह्या सगळ्या गोष्टी होणारच. आपण डायरेक्टली गाऊन घालणार आणि व्हिडिओ शूट करताना परत ड्रेस वेअर करायचा, मग व्हिडिओ शूट करायचा, त्यानंतर परत गाऊन वेअर करायचा, बाळाला बघायचं, या सगळ्या गोष्टी डिलिव्हरी नंतर थोडंच मॅनेज होणार आहे. त्यामुळे आत्ताच थोडीशी सवय लावणं तितकं चांगलं आहे. त्यामुळे मग आज डायरेक्टली गाऊनवरती व्हिडिओ शूट करते. असं काही नाही मी घरात तर गाऊनच वेअर करते, तेवढं कम्फर्टेबल वाटतं. आता 8व्या-9व्या महिन्यामध्ये तेवढंसं वाटतं, असं ड्रेस वगैरे वेअर करू वाटत नाही, थोडंसं सैल ड्रेस वेअर करू वाटतात. सो असं तर ठीक आहे, ह्या ब्लॉगचा इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटली असतील. अजून कुठले प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ते सुद्धा नक्की शेअर करेल. आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये खूप जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.